नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोनाली या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 17वा सोनाली या पाठाचा हा सेशन क्रमांक 6वा अभ्यासत आहोत। या पाठामध्ये आपण पाठाच्या या भागामध्ये आपण पाठाखालील स्वाध्याय अर्थात कृती अभ्यासणार आहोत। यापूर्वीच्या सोनाली या पाठाच्या सेशन क्रमांक 1 ते 5 मध्ये आपण हा पाठ अभ्यासलेला आहे। आता सेशन क्रमांक 6 मध्ये कृती अभ्यासूया। प्रश्न पहिला, आकृत्या पूर्ण करा। याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले आहेत, अ आणि आ। लेखकाने निवडलेल्या पिल्लाची वैशिष्ट्ये 3 वैशिष्ट्ये लिहायची आहेत आणि दुसरा आ मध्ये सोनाली आणि रुपाली यांच्यातील झोपण्यापूर्वीची दंगा मस्ती। पाहूया अचं उत्तर, लेखकाने निवडलेल्या पिल्लांची वैशिष्ट्ये। पहिलं, जन्म होऊन 2 महिने झाले होते। दुसरं, कमी फिसकणारे आणि शांत स्वभावाचे। तिसरं, इतर पिल्लांपेक्षा सशक्त। आ म्हणजे दुसरं पाहूया आपण। प्रश्न क्रमांक 1 मधील आपण आ अभ्यासत आहोत। सोनाली व रुपाली यांची झोपण्यापूर्वीची दंगामस्ती। उत्तर पाहूया। दोघींचीही बिछाण्यात चक्क नाचत कुदत, दोघीही सोनाली आणि रुपाली दोघी पण लेखकाच्या बिछाण्यामध्ये चक्क नाचत असत आणि कुदत असत। दुसरं वैशिष्ट्य आपण लिहूया, थकल्यावर झोपण्यासाठी आपापली जागा पकडत। त्यापुढील वैशिष्ट्य आहे, रुपाली फुस्स करून अंग टाकी व झोपी जाईल। आणि त्यापुढचं वैशिष्ट्य आहे, सोनालीला लगेच झोप येत नसे, तिला लहान मुलांसारखे थोपटावे लागे, मगच ती झोपी जाईल। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, तुलना करा। इथे तुम्हाला सोनाली आणि रुपाली यांच्या दोघांमध्ये तुलना करायची आहे। तर पाहूया आपण प्रत्यक्ष उत्तर। सोनाली आणि रुपाली यांच्यामधील पहिली तुलना आहे, रुपालीपेक्षा सोनाली 7 दिवसांनी लहान आणि दिसायला लहानखोरी। तर रुपाली वयाने सोनालीपेक्षा मोठी आणि सुरुवातीला अंगापिंडांनी सुद्धा मोठी होती। सोनालीच्या याच्यामध्ये लिहू की रुपाली गुरगरली की सोनाली बापडी होऊन कोपऱ्यात बसे। आणि रुपालीच्या याच्यामध्ये तुम्ही दुसरा मुद्दा लिहिणार, सोनालीवर ताईगिरी करायची, सोनालीवर गुरगुरायची, तिला दमात घ्यायची। पुढे उत्तर कंटिन्यू करणार आहोत। तिसरा मुद्दा लिहिणार तुम्ही, वय वाढल्यावर रुपालीच्या दुप्पट चौपट सोनाली वाढते। आणि रुपालीच्या याच्यामध्ये तिसरा मुद्दा लिहिणार, वय वाढल्यावर लहानखोरीच राहिली। पुढचा चौथा मुद्दा तुम्ही लिहिणार, सोनालीच्या याच्यामध्ये रुपालीला तोंडात उचलून सोनाली धरी, पण रुपालीला तिचे दात लागत नसे। रुपालीच्या याच्यामध्ये लिहिणार, रुपालीने तरीही आपला ताईपणा सोडला नाही, गुरगुरून सोनालीला दटावीत असे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, खालील वाक्यातून दिसणारे सोनालीच्या स्वभावाचे पैलू लिहा। इथे तुम्हाला 5-6 प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या वेगवेगळ्या वाक्यातून आपल्याला सोनालीचे काय काय वैशिष्ट्य किंवा काय काय पैलू दिसून येतात ते लिहायचं आहे। पाहूया पहिलं वाक्य, अ, सोनालीचे दात कधी रुपालीला लागले नाहीत। तर याचं उत्तर येणार, सोनाली प्रेमळ होती। आ, रुपाली सोबत नसली तरी सोनाली जाळीच्या दारावर पंजे मारी। उत्तर, सोनाली रुपालीवर मैत्रिणीसारखी प्रेम करत होती। ई, सोनालीने एक मोठी डरकाळी फोडली। त्याचं उत्तर आहे, जेवणाच्या वेळी फसवले तर तिला संताप येईल, म्हणून सोनाली एक मोठी डरकाळी फोडली होती। ई, सोनाली शांत होऊन लेखकाचे पाय चाटू लागली। उत्तर, झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागण्याची ही वृत्ती दिसून येते। उ, मोठ्याने फिसकारून सोनाली गृहस्थांच्या अंगावर आली। उत्तर, आपल्या माणसांच्या संरक्षणासाठी धावते। उ, सोनाली आळीपाळीने आमच्याकडे पाहत होती। उत्तर, आपल्या माणसापासून आपण दूर जात आहोत याचे तिला दुःख होते। पुढील प्रश्न क्रमांक आहे 4, पुढील घटना केव्हा घडल्या त्या लिहायचे। तिथे तुम्हाला 4 घटना दिलेल्या आहेत आणि ह्या घटना कधी घडलेल्या आहेत ते उत्तरामध्ये लिहायचे। चला आता आपण प्रत्यक्ष प्रश्न आणि उत्तर पाहूया। घटना, पहिली घटना आहे, सोनाली अण्णावर रागवली। त्याचं हे घटना कधी घडले उत्तरामध्ये लिहायचं, जेवणाचा डबा न घेताच अण्णा गच्चीत सोनालीकडे गेले, तेव्हा सोनाली अण्णांवर रागवली। दुसरी घटना आहे, सोनालीने पातेल्याची चाळणी केली। उत्तर लिहिणार तुम्ही, ही घटना कधी घडली तर उत्तरामध्ये लिहिणार, सोनालीला दूध प्यायला दिलेले पातेले लेखक परत आणायला विसरले तेव्हा,
सोनालीने त्या पातेलीची काय केली? चाळणी केली. पुढचा प्रश्न आहे ई. सोनाली गृहस्थांच्या अंगावर धावली. त्याचं उत्तर येणार त्या गृहस्थाने सोनालीला उचलून घेतले तेव्हा सोनाली गृहस्थांच्या अंगावर धावली. पुढचा आहे सोनाली बिथरली, गरगरा फिरू लागली. याचं उत्तर आहे ती एकटीच पिंजऱ्यात अडकून पडली तेव्हा सोनाली बिथरली आणि गरगरा फिरू लागली. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. सोनाली आणि रुपाली यांच्यातील मैत्री दर्शवणाऱ्या 2 सवयी लिहायच्या आहेत. पहिली सवय उत्तरामध्ये लिहायची, सोनाली आणि रुपाली एकत्र फिरत आणि एकत्र झोपत. दुसरी सवय, दोघंही एकत्र जेवण घेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. खालील वाक्यप्रचारांचे किंवा वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. इथे तुम्हाला 4 वाक्प्रचार दिलेले आहेत. पहिला आहे डोळे विस्पारून बघणे, दुसरा आहे लळा लागणे, तिसरा आहे तुटून पडणे आणि चौथा आहे तावडीत येणे, सापडणे. तर यांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करायचा आहे. पाहूया पहिलं, डोळे विस्पारून बघणे. याचा अर्थ असतो आश्चर्याने पाहणे. वाक्यात प्रयोग बघूया आपण. छोट्या रोपाला लागलेल्या आंब्याकडे सर्वजण डोळे विस्पारून पाहू लागले. दुसरा बघूया वाक्प्रचार, लळा लागणे. अर्थ आहे जीव लावणे, माया लावणे किंवा खूप आवडणे. वाक्प्रचार आहे त्याचा वाक्यात उपयोग पाहूया. कुत्र्याच्या छोट्या पिल्लाचा थोड्याच दिवसात मुलांना लळा लागला. पुढचा प्रश्न आहे ई. तुटून पडणे. त्याचा अर्थ होतो रागाने हल्ला करणे किंवा त्वेषाने हल्ला करणे. वाक्यात प्रयोग पाहूया. भारतीय सैनिक त्या आतंकवाद्यांवर तुटून पडले. विद्यार्थी मित्रांनो, इथे वाक्प्रचार त्याचा अर्थ आणि वाक्यात प्रयोग करताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण वाक्यात वाक्प्रचारांचा उपयोग करतो तेव्हा आपल्याला त्या वाक्यामध्ये वाक्प्रचार लिहायचा असतो, त्याचा अर्थ लिहायचा नाही. अधिकतर मुलं खूप चुका करतात ह्या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये. आता बघा, इथे भारतीय सैनिक त्या आतंकवाद्यांवर तुटून पडले, तर इथे आपण वाक्यामध्ये वाक्प्रचार लिहिलेला आहे तुटून पडणे. तर त्याचा अर्थ होतो रागाने हल्ला करणे की त्वेषाने हल्ला करणे. तर तुम्ही इथे फक्त वाक्प्रचार वाक्यामध्ये लिहायचे असतात, उत्तरामध्ये अर्थ लिहायचे नाहीत. त्यांच्यामुळे तुमचं वाक्य जरी बरोबर असेल, अर्थ जरी बरोबर असेल तरी तिथे तुमचा ते लिहिलेलं उत्तर चुकीचं होऊ शकतं. पुढचं आहे तावडीत सापडणे. म्हणजेच काय? कचाट्यात सापडणे. वाक्यात उपयोग पाहूया. चोर शेवटी पोलिसांच्या तावडीत सापडले. तिथे तावडीत सापडणे हा वाक्प्रचार लिहिलेला आहे आणि त्याचा अर्थ आहे कचाट्यात सापडणे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. स्वमतावरती आधारित प्रश्न आहे हा. याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले आहेत. अ आहे सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचा आहे. आणि दुसरं आ आहे पशूंना कोणी फसवलं तर त्यांना राग येतो. या संबंधी तुम्ही अनुभवलेली एखादी घटना तुमच्या शब्दात सांगायची. तर आता आपण ह्या प्रश्नांची उत्तरं सविस्तर पाहूया. अ. सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दात लिहा. उत्तर. एकदा दीपाली सोनाली बरोबर खेळत बसली होती. तेवढ्यात एक पेशंट तिथे आला. त्याला ते दृश्य पाहून धक्काच बसला. दीपाली चुकून सिनीकडे गेली असावी या कल्पनेने तो धावला आणि त्याने दीपालीला चटकून उचलून घेतले. एक परका माणूस प्रिय व्यक्तीला उचलून घेतो याचा सोनालीला संताप आला. ती त्याच्यावर फिसकारली आणि चवचाळून त्याच्यावर धावली. तिचा तो अवतार पाहून त्याने दीपालीला तशीच टाकली. तेवढ्यात अण्णा बाहेर आले. त्यांना घडलेली हकीकत समजली. प्रश्नाचं उत्तर कंटिन्यू आहे. प्रसंग प्रत्यक्ष पाहण्यासाठी अण्णांनी त्या गृहस्थाला दीपालीला उचलायला सांगितले. त्या गृहस्थाने दीपालीला हात लावला, मात्र सोनाली चवताळून त्याच्या अंगावर धावली. लेखकाचे घर हे आता तिला स्वतःचे घर वाटत होते. घरातली माणसे ही आता तिची स्वतःची माणसे झाली होती. परक्या माणसांनी घरातल्या माणसांना हात सुद्धा लावणे तिला मंजूर नव्हते. सोनालीच्या मनातील प्रेमाची ही उत्कट भावना या प्रसंगातून व्यक्त होताना आपल्याला दिसते. पुढचा प्रश्न आहे आ. पशूंना कोणी फसवलं तर त्यांना राग येतो. या संबंधी तुम्ही अनुभवलेली एखादी घटना तुमच्या शब्दात सांगा. विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर स्वमतावर आधारित आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या मनाने एखादा अनुभव जर तुम्हाला आलेला असेल आणि त्याचा संदर्भ जर पशूंना कोणी फसवला तर त्यांना राग येतो याच्याशी
जर तो संदर्भ मिळता जुळता असेल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष तुम्हाला आलेला अनुभव या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहू शकता. पाहूया आपण ह्या प्रश्नाचं उत्तर. एकदा माझ्या दारात एक गाय आली. मी घरात जाऊन चपाती आणली. गायीपासून थोड्या अंतरावर फेकली. गाय पटकन त्या बाजूला वळली आणि तिने खाली पडलेली चपाती पटकन खाऊन घेतली. मी परत गायीला हातातली चपाती दाखवली आणि दूरवर फेकली. तिने परत चपाती खाऊन घेतली. मला मजा वाटू लागली. यावेळी गायीची मजा घेण्याचे मी ठरवले. उत्तर कंटिन्यू आहे. परत गायीला चपाती दाखवली आणि ती फेकल्यासारखे केले. पण खरं तर हातातली चपाती मी फेकलीच नाही. पण बिचारी गाय चपाती खाण्यासाठी गडबडीने वळली. पण तिला तिथे चपाती दिसलीच नाही. मी परत तसेच केले. आता मात्र गायीच्या लक्षात आले आणि ती सरळ माझ्या बाजूने वळली. मी भीतीने हातातली चपाती तिथेच टाकली आणि घरात पळाले. ज्याप्रमाणे माणसांना राग येतो त्याचप्रमाणे पशूंना कोणी फसवलं तर त्यांना पण राग येतो, ही गोष्ट मी या प्रसंगातून शिकले. विद्यार्थी मित्रांनो, ही स्वमतावरती आधारित हा प्रश्न आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या जीवनात आलेला अनुभव तुम्ही प्रत्यक्ष शब्दामध्ये मांडून लिहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने हा पाठ इथे संपलेला आहे. धन्यवाद.